आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे ऐश्वर्या ढवळीकर यांचं. आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात मी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नेहमीप्रमाणे तुम्ही कार्यक्रमात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत, तेव्हा कार्यक्रमाचा लगेचच आनंद घेऊया. हॅलो, कोण बोलताय? अहो बोलता बोलतो मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर. स्वागत आहे कार्यक्रमात. बोला, काय म्हणताय? आपले सर्व आकाशवाणीचे कार्यक्रम बऱ्याच आम्ही ऐकत असतो. आपली आवड, आपली पसंत, रजनीगंधा. बर 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 सहभागी होता ना सगळ्या कार्यक्रमात? हा, सहभागी होता ना? असतो आपण सारे कार्यक्रम सहभागी असतो. आपले संगीत कार्यक्रम संगीत कार्यक्रम असतो. बर 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 हा, आज गीत कोणतं ऐकताय कार्यक्रमात? मोहम्मद आजीने गीत गायले नगीने म्हणलं बरं का. हा, कोणतं? हे गीत गायला म्हटलं मग. आज कल कुछ याद रहता नहीं, याद आने के बाद. मग असं 4-5 याच्यात बर 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 2 नाव सांगू का? हा, सांगा ना. हे आमचे मित्र हे प्रकाश जाधव, हे नांदेडकर, हे रणजित थोरात, हे बीडचे बर उस्मान फौजी आहे. बर 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 चालेल. हॅलो, हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलताय? मी गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतोय. स्वागत आहे कार्यक्रमात. हा, धन्यवाद ताई. काय म्हणताय, काय चाललंय सध्या? काय नाही ताई, आता दुकानमध्ये बसलेला आहे. माझं सलूनचं दुकान आहे बर आणि आपल्याला फोन लावला आणि फोन लागला ताई, आज पटकन लागला. 2 अच्छा. महिन्यानंतर माझा फोन लागला आज. बर 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 हा. कशी आहे वाशिम मध्ये सध्या उन्हाळ्याची? उन्हाळ्याची ताई आमच्या इकडे 44-45 पारा गेलेला आहे ताई. खूपच बापरे. ऊन आहे. मग कसं त्याच्यामुळे ताई तुम्ही? आम्ही आमचं जे दुकान आहे 11-11:30 पर्यंत चालू ठेवतो आणि नंतर मग 5 वाजता उघडतो ताई, कारण उन्हामुळे खूपच त्रास होतो आम्हाला. खरंय खरंय, 11-11:30 म्हणजे 10 नंतरच उन्हाच्या झळा सुरू होत आहेत सध्या. हो ताई, बरोबर आहे. बर आणि सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे उन्हाची. उन्हामध्ये जर पहिली गोष्ट राहायला नाही पाहिजे, पण काम असलं तर गेलं तर कांदा सोबत ठेवायचा, रुमाल, टोपी, पाणी. खरंय खरंय. पण तुमच्याकडे दरवर्षीच एवढा उन्हाळा आहे का यावर्षी जास्त वाढला? नाही ताई, आमच्या इकडे जवळपास दरवर्षीच असा म्हणजे असतो 44-45, कधी 42. बर 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 म्हणजे तुम्हाला सवय यावर्षी आहे. ताई पाऊस खूप पडून सुद्धा यावर्षी जरा ऊन जास्त जाणवायला लागलं ताई. हो ना हो ना, तिकडे समुद्राच्या ह्याच्यामध्ये एक पट्टा निर्माण झाला, त्यामुळं सध्या उष्णतेची लाट सांगितलेलीच आहे ना आपल्याला. हो, बरोबर. त्यामुळं पण तरी सुद्धा उन्हाळ्याची तुम्ही काळजी घ्या. मी तुमचे सर्वच कार्यक्रम ऐकतो ताई. आपली आवड, आपली पसंत. बर हा, आणि हे कार्यक्रम मला आवडतात आणि फोन इन कार्यक्रम हा सुद्धा आवडतो, हॅलो गीत बहार. बर 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 गिरफ्तार मधलं ऐकवा, रूप में निकला ना करो रूप की राणी. बर बर आणि काही या गाण्यासाठी आमचे काही मित्र आहेत ताई, त्याची नावं घेऊ का? हो हो बरं, आमचे एकता ग्रुपचे गुणवंत कडू, गौतम रायबोले आणि वसरी एकनाथ काळे आणि आमचा संपूर्ण पवार परिवार ताई. बर 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 चालेल, ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचे हे. हॅलो, हॅलो, नमस्कार. नमस्कार. नगर आकाशवाणी. हो, अहिल्यानगर आकाशवाणी केंद्र. कोण बोलताय? मी बाळको पाटील बोलतोय. नाशिकच्या MIDC मधून आनंद संस्था आहे ना, तिथून लाभार्थी म्हणून राहतोय. आणि मला एक गाणं द्यायचं होतं ताई. कोणतं? आशा भोसले यांनी केलेलं लावणी आहे, सुगंधी कट्टामधले. नाचू कशी कंबर लचकली, अशी लावणी. बर बर चालेल. काय करता धन्यवाद. तुम्ही? मी आता संस्थेमध्ये आपले आनंद संस्था आहे ना, लाभांची वृद्धांसाठी ह्याच्यामध्ये नाशिक शिंदे पळसे गावात तिथं बर, राहतो. तिथं काय काम करता मग तुम्ही? आपल्या अशा काट्या वगैरे बनवतो. आम्ही फिरतो ना, त्या काट्या, ड्रोन, पत्राळ्या, असं काय काही बारीक कामं देतात आम्हाला. बर बर. हॅलो हॅलो, गीत बहार. कोण बोलताय? मी संजय दरंगले बोलतो, सोनईवरून, लांडेवाडी. स्वागत आहे कार्यक्रमात. हा, तर आम्हाला गीत ऐकायचं होतं. आम्ही दूध धंदा करतो. बर दूध व्यवसाय सोनईमध्ये. बर 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 कुठे? सोनई मध्येच करता का? हा, शेजारी गाव आहे लांडेवाडी, तिथं आम्ही व्यवसाय करतो. बर 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 किती वर्षांपासून करताय हा व्यवसाय? आम्ही 25-30 वर्षापासून हा व्यवसाय करतो, दूध व्यवसाय. बर बर. मग नुसतंच दूध विकता की दुधापासूनचे पदार्थ वगैरे करून सुद्धा तुम्ही हे करता? डेअरी आहे,
इतक्या शेतकऱ्याची डेअरी आहे सोपान कोरडे म्हणून, बर. त्यांची डेअरी आहे, त्या डेअरीने घालतो अच्छा. सकाळी संध्याकाळी. बर बर बर. गीत कोणतं ऐकताय कार्यक्रमात? सिंदूर चित्रपटातलं बर. कोणतं? नाम सारे मुझे भूल जाने लगे. बर. चालेल धन्यवाद. चालेल. कार्यक्रमात जी नमस्ते नमस्कार. कोण बोलताय? जी ग्राम बछोड़ा तहसील नागदा जिला उज्जैन से प्रेम सिंह सिसोदिया बोल रहा हूँ. स्वागत आहे कार्यक्रमात. जी थैंक यू सो मच. कैसे हैं आप? बहुत अच्छे. आप बताइए. जी मैं भी बहुत अच्छा हूँ और आपसे बात करके बहुत ही अच्छा लग रहा है. मोबाइल ऐप से आपके कार्यक्रम सुनता हूँ मैं. जी बहुत बहुत धन्यवाद. कैसे लगते हैं हमारे कार्यक्रम आपको? जी फोन इन प्रोग्राम ज्यादा अच्छे लगते हैं. उसमें सभी श्रोताओं की बातचीत सुनने को मिलती है, उसके साथ में उनकी पसंद के गाने सुनने को मिलते हैं और अलग अलग राज्य के श्रोता जब कॉल लगाते हैं अपनी भाषा में बात करते हैं तो और भी अच्छा कार्यक्रम लगता है. जी बिल्कुल. लेकिन हम जब मराठी में बात करते हैं हमारे श्रोताओं से तो आपको समझ में आता है वो? जी मराठी में थोड़ी बहुत भाषा समझ में आती है बट तो थोड़ा इतना समझ में नहीं आता है. अच्छा. इस वजह से आपको मराठी भी सीखने को मिलती है हमारी बातचीत सुनते सुनते. जी बिल्कुल. ऐसे मतलब मराठी हुई, पंजाबी हुई, गुजराती हुई, इन कार्यक्रमों का अगर हम सुनेंगे ना तो थोड़ा हमारा नॉलेज भी बढ़ेगा और मतलब भाषा का भी ज्ञान हमें होगा. तो हम इस तरह से भी कार्यक्रम से जुड़ते हैं ताकि हमें भाषा का कुछ नॉलेज बढ़े और ऐसा मतलब अच्छा कार्यक्रम पेश होता है. जी बिल्कुल. ये तो बहुत बड़ी सोच है आपकी कि सुनते सुनते आप नए सीखने की कोशिश भी करते हैं. जी बताऊं आपको, जैसे आकाशवाणी से हमारा संपर्क होता रहता है ना, हमें सबसे पहले तो बोलने का तरीका अच्छा लगता है और हम भी ऐसे मतलब बोलने का हमारा तरीका भी बदल चुका है. कुछ भाषाएं हमें मतलब नहीं आती थी, उनको भी समझने का मौका मिलता है और ऐसे मतलब श्रोताओं की बातें भी बड़ी अच्छी लगती है. इस तरह से मतलब आकाशवाणी हर तरह से मतलब श्रोता के लिए अच्छा होता है. जी जी जी. बहुत बहुत शुक्रिया आपका. आज गीत कौन सा सुनेंगे? इस फिल्म का नाम है वीर और गाने के बोले दबी दबी सांसों में सुना था मैंने बोले बिना तेरा नाम आया. या बहुत खूबसूरत गीत है. जी बिल्कुल. सलमान खान की फिल्म का गाना है ये. जी, वीर फिल्म जी. में सलमान जी ने काम किया था, बड़ा अच्छा लगा रोल उनका और गाना भी काफी पसंद है सभी लोगों को. जी 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 बिल्कुल. जरूर लगाएंगे आपकी पसंद का ये गीत. जी थैंक यू सो मच दीदी, मुझे आपसे बात करके बहुत ही अच्छा लगा. जी बहुत. नमस्कार. नमस्कार. कोण बोलताय? आपला शुभचिंतक बाहुबली पुरतुले छत्रपती संभाजीनगर इथून संवाद करीत आहे. स्वागत आहे कार्यक्रमात. बोला काय म्हणता? मस्त आनंदात आहो आणि बरेच दिवसानंतर अहिल्यानगर आकाशवाणीशी संपर्क झाला आणि आनंद वाटत आहे ताई. खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात तुमचं. इतक्या दिवसांनी तुम्ही पुन्हा एकदा जोडले गेलात आमच्याशी. आणि असं आहे, आता माझं वय 84 वर्ष चालू आहे ताई. बर बर बर. तरी पण एक रेडिओच्या प्रती आणि गाणे ऐकण्याचा जो एक लहानपणापासून छंद जडला आहे तो आजपर्यंत म्हणजे टिकून आहे ताई. अरे वा. अजूनही तुम्ही आकाशवाणीशी जोडलेले आहात हे ऐकून खूप छान वाटलं. आणि तसं पाहता भारतातील सर्व जे प्रमुख स्टेशन आहे हम्म. त्यांच्याशी माझा संपर्क सतत होत असतो आणि एक विरंगुळा आणि एक वेळ सदुपयोग होतो आणि करमणुकी होते. असा जीवनक्रम चालू आहे ताई माझा आता. बरोबर आहे. पण तुम्ही सुरुवातीच्या काळापासून जर रेडिओ ऐकत असाल, आकाशवाणी ऐकत असाल तर तुम्हाला भरपूर बदल सुद्धा जाणवले असतील ना, अगदी सुरुवातीचे बिलकुल, कार्यक्रम बिलकुल. आणि आत्ताच्या कार्यक्रमामध्ये. त्यावेळेस असं होतं ताई, फक्त रेडिओ आणि ज्यांच्याकडे ग्रामोफोन रेकॉर्ड आहे हम्म. तिथंच आपल्याला आमच्या आवडीची गाणी ऐकायला मिळत असते. हम्म, हम्म, पण आज तो वेळ नाही. आज तर मिनिटामध्ये तुमच्या मोबाईल मध्ये जे गाणं पाहिजे ते तयार, बिलकुल विदिन 1 minute यू कॅन लिसन एनी सॉन्ग. बरोबर असं आहे. आहे. खरंय खरंय. पूर्वी खूप तरी मेहनत काय करून आता एखादं बदल गीत आहे. ऐकायला मिळत होतं आणि आता कमी वेळात आपण हवं ते ऐकू शकतो. पण आकाशवाणीचं जे एक स्थान आहे ते अजून म्हणजे अध्याय आहे, आवीच आहे. हम्म. म्हणजे
शिक्षण तर झाले, त्याच्यामध्ये टीव्ही आणि इतर जे कम्युनिटीचे साधनं आहेत हं. त्यांनी म्हणजे हे आक्रमण केलेलं आहे, तरी पण आकाशवाणीने आपलं स्थान टिकून ठेवलं. खरंय खरंय. बराच गीत कोणतं ऐकताय कार्यक्रमात? तर आता ते एक समजा, हे आता आपण शिक्षण मधील आपकी नजरों में समजा प्यार के काबिल हम, तरी या अनपढ मधील गाण्याचा अनुरोध मी करू इच्छितो. चालेल चालेल. खूप सुंदर असं गीत सांगितलेलं आहे तुम्ही. नक्कीच ऐकूया, या गीताचा आनंद घेऊया आपण. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो, हॅलो. नमस्कार, कोण बोलताय? हा नमस्कार. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ना? हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे कार्यक्रमात. हा मी नमस्कार ताई. नमस्कार, सुरेश रामू साबळे, स्वागत आहे कार्यक्रमात. बोला, कुठून बोलताय? सामनाबाद तालुका, कागद, जिल्हा कोल्हापूरतून ताई मी बोलतोय. बर बर बर, बोला. हॅलो गीत पारा हा कार्यक्रम आहे ना आज? हो हो हो. हा तर नमस्कार ताई, माझा खूप दिवसांनी फोन झालेला आहे. बर, तर आज मला एक गीत ऐकायचं आहे. कोणतं ऐकायचं आहे? वाढदिवसानिमित्त गीत ऐकायचं आहे, एकापेक्षा एक. एकापेक्षा एक. हा, या चित्रपटाचं गीत ऐकायचं आहे. बर आणि ते गीत ऐकण्यापाठी म्हणजे पहिला मी कारण सांगतो. बर. माझ्या एक रसिक बहिणी आहेत, हम्म. तो अश्विनी सागर साखरे, बांबू गल्ली इचलकरंजी म्हणून. बर आणि त्यांचा 10 तारखेला 10/5/2026 ला लग्नाचा 18वा वाढदिवस येत आहे. बर बर बर. आणि त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे ताई गीत ऐकायचं आहे. बर, नक्की नक्कीच आपण तुमच्या या गीतातर्फे शुभेच्छा देऊया त्यांना. आणि त्यांना शुभेच्छा या शब्दात आहेत आम्हा सर्व श्रोत्यांतर्फे. हम्म. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हात, बर रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हात, आणि अश्विनी सागर यांची शोभून जोडी दिसते खास. बर, खूप सुंदर. तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच आकाशवाणीच्या माध्यमातून. हा, आणि यासाठी माझे काही रसिक मित्र सुद्धा आहेत ताई. बर. तो अनिता राहुल भांबीचे कमनोर, नित्या नितीन रतन संजय कडाले जवाहरनगर इचलकरंजी, आणि सुधीर चिकन शिरोळकर रांगोळी, सौ लता राजाराम चव्हाण सांगली, आणि सुरेश गुप्तेजवार आणि रूपराज मिलमिले यवतमाळ, बर आणि संभाजी सुतार गणेशवाडी. बर बर बर. या सर्वांकडून व आमच्या साबळे परिवाराकडून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई. नक्कीच. आणि गीत आहे शांताराम नांदगावकर, हम्म. संगीत आहे अरुण पोरवाल, चित्रपट आहे एकापेक्षा एक. हम्म. आणि गीताचे बोल आहेत, जोडी आमची हरिश्चंद्र तारा राणी, रूपवती गुणवती, बायको माझी जीवाला या प्यारी किती. हे गीत ताई. आणि ताई, तुमच्या आकाशवाणीचे मला कार्यक्रम ऐकायला मिळतात. आमच्या गाव आणि तुमचं केंद्र म्हणजे 250 किलोमीटर आहे. खरंय. शाळेचे कार्यक्रम ऐकायला मिळतात. तुम्ही ऐकता का? ऍपवर ऐकता का? नाही, रेडिओवर. कोल्हापूरला रेडिओवर ऐकू येतं? हो, ऐकू येते. सकाळी बघा बाबासाहेब खराडे यांचे चिंतन लागला होता बघा, चिंतन हा कार्यक्रम हा. आज सकाळी. आणि ते त्र्यंबक बापूजी तोंबरे बालकवी हा. यांच्याविषयी माहिती दिली. बर. आम्हाला वाटलं तुम्ही ऍपद्वारे ऐकता. रेडिओवर एवढ्या लांब ऐकायला येणं आश्चर्यच आहे म्हणजे. हो, आणि कसं आहे, सकाळी 10 वाजेपर्यंत एक कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळतात. हा हा हा. आणि अगदी क्लिअर ऐकायला मिळतात. आमचं जसे कोल्हापूर केंद्र लागते तसं लागतंय, बर. पण 10च्या पुढे सगळं बंद होतंय. अच्छा. बर बर मी बर. काय करतात ताई, मी वयाच्या तिसऱ्यावरच्या पासून अंध आहे. बर. आणि ताई, तुमच्याशी बोलून मला खूप धन्यवाद, आभार वाटलं. धन्यवाद. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो, नमस्कार मैडम, मैं चिरमिरी कुराचा कालदी जिला कोरिया छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ. इंद्रभान सिंह, स्वागत आहे कार्यक्रमात. जी मैडम, आज मैं दिशा मरते हुए मनोरंजन के साथ में अपने पसंदीदा गीत बताता हूँ. फिल्म का नाम है हीर हीर रांझा. हीर रांझा. जी.
और गीत के बोले मिलो ना तुम तो हम घबराए गायिका लता मंगेशकर। क्या बात है, बहुत खूबसूरत गीत है। बहुत खूबसूरत गीत। सबसे पहले गीत आपको डेडिकेट कर रहा हूँ। जी। आकाशवाणी आलिया नगर में जुड़े सभी श्रोता भाई बहनों को, बच्चों को, अपने परिवारजन के रिश्तेदारों को, अपने सहयोगियों को, केंद्र निदेशकता को तो जरूर सुना दीजिएगा मैडम। धन्यवाद। यहाँ तो हम लोग यहाँ एकदम अभी बारिश आंधी तूफान खूब आ रहा है, नेटवर्क भी गड़बड़ाता है मैडम। अच्छा। जी मैडम, अभी तो एकदम बहुत बारिश हुआ है यहाँ, आंधी तूफान आया। अच्छा, वहाँ पर बारिश हो रही है। यहाँ पर तो बहुत ज्यादा गर्मी से हाल बेहाल है हमारा। अभी देखिए हमारे यहाँ तो डेली लाइट कट रहा है, इसी के चलते अभी घर अंधेरा है। अच्छा, और बारिश के चलते आप कैसे संभालते हैं? और आपके यहाँ धूप का सीजन कब होता है? ये इमरजेंसी लाइट रहता है मैडम, वही से चलते उसी से संभालते हैं, उसी से चलाते हैं। क्या कीजिएगा। अच्छा, तो ये बारिश मौसम की वजह से है या कुछ? बारिश तो मौसम से मैडम, ये जो बारिश हो रहा है ना, तो इसके चलते बिजली वाले लोग अपना बचाते हैं, ट्रांसफार्मर को बचाते हैं। जैसे कि लाइटिंग वाइटिंग होगा तो कहीं ट्रांसफार्मर को जोड़ ना पड़े, तो कोई रेड के तार में जो लाइटिंग से तार न कटे, तो इसलिए चलते लोग तुरंत लाइन को ट्रिप कर देते। अच्छा। अभी के साथ लाइन स्टॉप हो जाता है, तार टकराता है आपस में, तो इसीलिए चलते लोग लाइन को ट्रिप कर देते हैं। अच्छा, और आप क्या काम करते हैं? मैं इसी सेल में सर्विस करता हूँ, साउथ ईस्टर्न कोल फील्ड में सर्विस करता हूँ, नौकरी करता हूँ। अच्छा अच्छा, बहुत बढ़िया। आपका हेलो, नमस्ते दीदी। नमस्ते, कौन बोलता है? मैं कोटवा साझा छत्तीसगढ़ जिला में तरफ से राम स्वरूप गुप्ता। स्वागत आहे कार्यक्रमात। दीदी, आपका स्वागत है कार्यक्रम में। आज पहले बार फोन लगे थी, बहुत मुश्किल से लगा। पहली बार आप जुड़े हैं हमसे, ये तो बहुत अच्छी बात है। कई बार ट्राई किया, नहीं जुड़ पाए। आज भी भैया लोगों से बात करते, सेकंड नंबर में दिए थे, अभी मुश्किल से लगा, 2 बार लग चुका था अभी। और अच्छा, तो फिर तो ये बहुत अच्छी बात है। हम नए श्रोताओं से दीदी, हमको भी खुशी होता है आप लोगों को जुड़ के, आप लोगों से बात करते हैं, अच्छा लगता है हमको भी। जी 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 बिल्कुल। क्या करते हैं आप? मैं तीर्थ यात्रा काम करता हूँ दीदी, सवारी करते करके तीर्थ यात्रा घुमाने के लिए ले जाता हूँ। अभी 10 मई को बद्रीनाथ नेपाल जाने का प्रोग्राम है मेरा। अरे क्या बात है, अभी अभी तो कपाट खुले होंगे ना केदारनाथ बद्रीनाथ के? खुले हैं जी। तो कैसी है वहाँ पर, मौसम कैसा है और लोगों को कैसा, मतलब आप मैनेज करते हैं? वहाँ का मौसम तो बहुत सुहाना रहता है, कुछ पल भी बरसात भी हो जाता है, कुछ पल थोड़ा ऑक्सीजन की कमी हो जाता है ऊपर बद्रीनाथ केदारनाथ में। जी। अभी तो भीड़ होगी ना, अभी तो सब श्रद्धालु आएंगे वहाँ पर दर्शन। हाँ, अभी कम से कम दीदी 25-30 लाख आदमी दर्शन कर चुके हैं, अभी चल ही रहा है वहाँ का। 6 महीना का प्रोग्राम था दीदी इसमें दर्शन करने का। हाँ, 6 महीने ही होते हैं, तो बाकी पूरे देश से लोग वहाँ पर जाएंगे दर्शन करने। हाँ। कैसे सेवा करते हैं आप उनकी? तो उसमें क्या दीदी, हम लोग समय देख के 2 टाइम भोजन बना देते हैं। शादी खाना रहता है उसमें, दाल चावल सब्जी रोटी रहता है उसमें, पापड़ चाट रहता है। समय देख के टाइम बनता है भोजन, और चाय कभी 2 टाइम भी बन जाता है, 1 टाइम भी बन जाता है। और उसमें हम लोग धर्मशाला सामूहिक रूप में व्यवस्था देते हैं। अच्छा, और आज गीत कौन सा सुनेंगे आप? दीदी मैं सुनूंगा मोम की गुड़िया बागों में बाहर आई। ओके, बहुत सुंदर गीत है। हाँ, आनंद बख्शी और लता ताई गाया हुआ गीत है। जी जी जी, जरूर सुनेंगे आपकी पसंद। हेलो। हेलो, नमस्कार, कौन बोलता है? ग्राम पजौनिया, जिला जालौन, उत्तर प्रदेश से सत्येंद्र कुमार चंसौलिया। स्वागत है कार्यक्रमात। जी धन्यवाद मैम। पर थोड़ी हिंदी में बात करेंगे? जी जरूर, क्यों नहीं। अब बढ़िया रहा। कहिए, क्या करते हैं आप? जी हमारा खेती किसानी का काम है, वो किराने की दुकानदारी। अच्छा, अभी मौसम कैसा है उत्तर प्रदेश में? बहुत अभी पिछले 2-3 दिन से बूंदा बांदी, कुछ आंधी जैसी स्थिति बदली भी है। अच्छा। यही पोजीशन चल रही है, कहीं कहीं बूंदाबांदी भी हो जाती है, कहीं कहीं ओले की भी सूचना मिलती है कि कुछ अमुक जगहों पर ओले भी पड़े हैं। यही स्थिति लगभग पिछले 2-3-4 दिन से चल रही है। अच्छा, तो बारिश का तो कोई मौसम नहीं है आपके यहाँ? नहीं, बारिश का वैसा मौसम नहीं है कि झमाझम बारिश जैसे आसार बने, और अभी होना भी नहीं चाहिए। अभी जमीन को तपना चाहिए। जी, अभी यहाँ पर महाराष्ट्र में तो काफी गर्मी है, गर्मी का मौसम चल रहा है हमारे यहाँ। गर्मी यही है। होता क्या है, जैसे अगर आज कुछ बूंदाबांदी हो गई या कहीं भी हो जाए तो थोड़ी उसी समय के लिए ठंडक लगती है, और अगर दूसरे दिन
मौसम साफ हो गया तो फिर गर्मी की स्थिति बन जाती है। अच्छा, तो फिर गर्मी का क्या हाल है आपके यहाँ? गर्मी अपने जोरों पे है, बिल्कुल चरम पे है गर्मी। अच्छा, हाँ, गर्मी चल रही है। गीत कौन सा सुनेंगे आज आप? आज हम सुनेंगे फिल्म आई मिलन की बेला, और इसका एक शीर्षक की गीत है, उसी को सुनवाएं। जी धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया आपका।